नमस्कार मित्रांनो, मसालेदार कॅफे बाय पायल या आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं खूप स्वागत आहे। आज आपण एकदम सगळ्यांच्या आवडीची अशी रेसिपी बघणार आहोत, जी करायला आपल्याला वाटते कठीण पण आहे एकदम सोपी। तर ही रेसिपी आहे व्हेज मोमोजची। सध्या सगळ्यांच्या आवडीचा हा पदार्थ झालेला आहे, तर घरी का नको करायला आणि त्याचप्रमाणे हा स्टोअर का नको करायला। स्टोअर म्हणजे आपण साठवून का नाही ठेवायचा घरी करून। चला तर मग बघूया आपण आजची रेसिपी व्हेज मोमोज। पुढे जाण्याच्या आधी तुम्ही आपला चॅनल मसालेदार कॅफे बाय पायलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा। मित्रमैत्रिणी नातेवाईक यांच्याबरोबर शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की लिहून सांगा की तुम्हाला आपले व्हिडिओज कसे वाटतात ते। तर सुरुवातीला आपण एका बाउलमध्ये एक कणिक मळून घेणार आहोत। फक्त मैद्याची कणिक आहे ही। तर इथे मी साधारण 2 कप इतका मैदा घेतलेला आहे आणि ह्याच्यामध्ये चवीनुसार आपण मीठ घालणार आहोत। बाकी ह्याच्यामध्ये काहीही घालायचं नाही आहे, फक्त मीठ घालायचं आहे। आणि जशी आपण पोळ्यांची कणिक मळतो तसं तेल आणि पाणी याच्याबरोबर आपण ही कणिक मळून घ्यायची आहे। ही फक्त मैद्याची कणिक आहे, बाकी ह्याच्यामध्ये कुठलंही पीठ मी इथे वापरलेलं नाही आहे। तसंच फक्त मीठ मी इथे वापरलेलं आहे, बाकी कुठलाही खायचा सोडा, इनो असं काहीही वापरलेलं नाही आहे, कारण आपल्याला हे काही ब्रेडसारखं पफी वगैरे होण्याची गरज नाही आहे। तर ही व्यवस्थित आपण कणिक मळून घ्यायची आहे। एकदम सुंदर अशी कणिक तयार होते। फक्त थोडं मळताना आपल्याला कठीण जातं, कारण हे पोळीची कणिक नाही आहे, पीठ वेगळं आहे, म्हणजे मैदा वापरलेला आहे। पण आपल्याला छान असा हा डो तयार होतो आणि हा डो तयार झाला की मग आपण थोड्या वेळ रेस्टिंगला याला ठेवून द्यायचं आहे बाजूला। आणि आता आपण याच्यामध्ये घालायचं सारण तयार करणार आहोत। तर त्याच्यासाठी मी इथे एक कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये तेल घातलेलं आहे। त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये बारीक चिरलेला लसूण घालायचा आहे। हा चांगला मस्त व्यवस्थित फ्राय झाला की मग आपण ह्याच्यामध्ये बारीक चिरलेलं आलं घालायचं आहे। इथे आपण आलं लसणाची पेस्ट सुद्धा वापरू शकतो, पण आलं आणि लसूण बारीक चिरून घातलं की ते जेव्हा खाताना दाताखाली येतं त्याची चव अतिशय एक वेगळी लागते। आता आलं लसूण हे आपण छान असं व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे। आपण याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या भाज्या वापरू शकतो, याला कुठेही स्पेसिफिक भाजी अशी नाही। त्याचप्रमाणे ह्या भाज्या आपल्याला जास्त ओव्हरकुक सुद्धा करायच्या नाही आहेत, त्यामुळे ही रेसिपी करायला अगदी सोपी आहे। नंतर तिखटपणासाठी मी इथे बारीक चिरून हिरवी मिरची घातलेली आहे। साधारण 4 मिरच्या मी इथे घातलेल्या आहेत पूर्ण सारणासाठी। तर आता ह्याच्यामध्ये तिखटासाठी आपण बाकी काहीही वापरणार नाही आहोत। कुठल्याही प्रकारचा सॉस किंवा कुठल्याही प्रकारचे व्हेजीज आपण इथे वापरणार नाही आहोत। तर आता आपण इथे भाज्या घालायच्या आहेत। तर सुरुवातीला मी इथे गाजर घातलेला आहे, कारण गाजर शिजायला थोडासा वेळ लागतो, म्हणून पहिले गाजर घातलेला आहे। आता आपण ह्या भाज्या कुठेही झाकण लावून वाफेवर वगैरे शिजवायच्या नाही आहेत। ह्या जरा कमी शिजलेल्याच असल्या पाहिजेत, क्रंचीनेस त्यांचा असला पाहिजे, म्हणजे मग त्या खाताना छान लागतात। तसंच या ज्या सगळ्या भाज्या आहेत, हे जे सारण आहे हे आपण एकदम हाय फ्लेमवर करायचं आहे, कुठेही लो फ्लेमवर आपण हे करायचं नाही आहे। आणि एकदम छान असं हे सारण तयार होतं। त्याच्यानंतर गाजरानंतर आपण हे इथे सिमला मिरची घातलेली आहे
आता या सगळ्या भाज्या मी या आपल्या व्हेजिटेबल कटरमधून कट करून घेतलेल्या आहेत, त्यामुळे या एकदम छान अशा बारीक चिरल्या गेलेल्या आहेत. जर आपल्याकडे कटर नसेल तर आपण छान व्यवस्थित बारीक चिरून घ्यायच्या आहेत, किंवा गाजर, कोबी यासारख्या भाज्या ज्या आहेत त्या आपण किसून सुद्धा घेऊ शकतो. त्याच्यानंतर मी इथे कोबी घातलेला आहे. या सगळ्या भाज्या एकदम व्यवस्थित अशा छान आपण एकत्र करून घ्यायच्या आहेत, शिजवायच्या आहेत. तसंच ह्या शिजण्यासाठी आपण इथे थोडंसं मीठसुद्धा वापरणार आहोत. मध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे. तसंच या सगळ्या भाज्यांचा जेव्हा रस बाहेर पडतो तो पण त्या रसावरच आपण ह्या शिजवायच्या आहेत. कुठेही झाकण ठेवून ओव्हरकुक करायच्या नाही आहेत. आता याच्यामध्ये मी कांदा घातलेला आहे. खरं म्हणजे ह्याच्यामध्ये स्प्रिंग ओनियन जातो, पण माझ्याकडे तो अवेलेबल नव्हता, त्यामुळे मी नॉर्मल कांदा इथे वापरलेला आहे. याच्यामुळे कुठेही चवीमध्ये काहीही फरक पडत नाही. तर आता कांदा घालून झाला की मस्त आपण ह्या भाज्या परत एकदा एकत्र परतून घेणार आहोत. आणि मग याच्यामध्ये आपण घालणार आहोत थोडेसे कॉर्न. आता हे कॉर्न जे आहेत ना ते मी अजिबात कुठेही शिजवून घेतलेले नाही आहेत, ते तसेच घातलेले आहेत. त्यांचा क्रंचीनेस हा खूप छान लागतो. आता ह्याच्यामध्ये आपण उरलेले जिन्नस घालणार आहोत. जसं इथे मी मिरपूड घातलेली आहे तिखटपणासाठी. त्याच्यानंतर इथे मी सोया सॉस घातलेला आहे. आता ह्याच्या व्यतिरिक्त आपण इथे कुठलाही सॉस किंवा दुसरं कुठलंही जिन्नस अजिबात वापरायचं नाही. आता आपलं सारण हे तयार झालेलं आहे. जस्ट हे सगळं घालून झाल्यावर आपण हे सगळं एकत्र करायचं आहे आणि मस्त असं आपलं सारण तयार. आता हे छान सारण गार झालं ना की आपण मोमोज करायला रेडी आहोत. मस्त तुम्ही बघताय ना, याचा सोया सॉस घातल्यावर कलर सुद्धा बदललेला आहे आणि चवीला तर अप्रतिम लागतं. म्हणजे आपल्याला असं वाटेल की आपण ह्याच्यामध्ये कुठलंही व्हिनेगर किंवा दुसरा कुठलाही सॉस किंवा चटणी हे वापरलेलं नाही आहे, त्यामुळे चवीला कसं असेल. पण काही नाही, घाबरायची गरज. एकदम चविष्ट, अगदी सुंदर असं हे सारण आपलं तयार होतं. तसंच तिखटपणासाठी आपण ह्याच्यामध्ये मिरची सुद्धा बारीक चिरून घातलेली आहे, त्यामुळे चव अतिशय बॅलन्स अशी होऊन जाते. तर आता हे सारण आपण थंड करून घेऊया आणि मग मोमोज बनवायची तयारी करूया. तर आता तुम्ही बघताय ना, मी डो घेतला होता, त्याचे आपण गोळे बनवून घेतलेले आहेत. आता हे सगळ्या डोचे गोळे नाही बनलेले, मी थोडेसे गोळे बाजूला सुद्धा ठेवलेले आहेत. तसंच हे गोळे थोडेसे मी मध्यम आकाराचे असे केलेले आहेत, त्यामुळे काय होतं की आपल्या मोमोजचा आकार हा जरा मोठा होतो. पण आपल्याला जर मोमोजचा आकार हा छोटा हवा असेल तर आपण ह्या गोळ्यांपेक्षा थोडे छोटे गोळे सुद्धा तयार करून घेऊ शकतो. तसंच आपण ही पारी लाटायची आहे या गोळ्यांची, आणि ही लाटताना आपण जो सुका मैदा आहे तो सुद्धा इथे वापरू शकतो. काही काळजीचं कारण नाही, शिजल्यावर याचा वेगळा असा लेअर आपल्याला अजिबात सुद्धा जाणवत नाही. तर अशी छानशी अशी पारी आपण ही लाटून घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतर जसं आपण करंजी करतो ना, एक्झॅक्ट तीच प्रोसेस करायची आहे. इथे मी आपल्याला एकदम सगळ्यात सोपा असा आकार दाखवत आहे मोमोजचा, त्यामुळे आपण एकदम इझिली हे घरी बनवू शकू. तर आता ही पारी लाटून झाल्यावर आपण ह्याच्यामध्ये सारण भरायचं आहे आणि याच्या चारही बाजूंना आपण थोडंसं पाणी लावायचं आहे चिकटण्यासाठी. आणि याची करंजीच तयार करून घ्यायची आहे, एक्झॅक्ट करंजी तयार करून घ्यायची आहे. एकदम सोपा असा आकार आहे. याच्यामध्ये अजिबात कुठेही वेगळी टेक्निक, वेगळी ट्रिक असं वापरण्याची अजिबात गरज नाही आहे. आणि ही करंजी अशी छान तयार झाली की मग करंजीची जी दोन टोकं असतात ना, ती आपण एकमेकांना जोडून घ्यायची आहेत. मी दाखवते ना अगदी तशीच. वाटलं तरी ही जोडताना आपण इथे थोडंसं पाण्याचा वापर सुद्धा करू शकतो. आणि तुम्ही बघाल एकदम छान असा फुलाचा आकार हा तयार होतो. किती सुंदर दिसतोय की नाही. तर असे आपण हे सगळे मोमोज तयार करून घेणार आहोत. मी 2 कप मैदा घेतला होता, त्याचे एवढे ताटभर असे मोमोज तयार झालेले आहेत. तसंच हे मोमोज आपण छान फ्रीजमध्ये सुद्धा जवळजवळ 15-1 दिवसापेक्षा जास्त सुद्धा ठेवू शकतो.
फ्रीज करून, म्हणजे मग काही काळजीचं कारणच नाही आहे. कारण जेव्हा आपल्याला वाटेल की आज मोमोज खायचे तर बाहेर जायची गरज नाही, आपल्याकडे घरीच हे मोमोज तयार असणार आहेत. तर आता आपण हे स्टीम करून घ्यायचे आहेत. तर मी स्टीमर ठेवला आहे, ताटलीला थोडंसं ग्रीसिंग केलं आहे तेलाने, आणि जेवढे मावतील तेवढे मोमोज ह्याच्यावर ठेवून आपण आता 15 ते 20 मिनटं ह्यांची वाफ काढून घ्यायची, त्यांना स्टीम करून घ्यायचे आहे. तर आता तुम्ही बघताय ना, वाह काय सुंदर असे दिसत आहेत हे मोमोज. एकदम असे गोळे माझे मोठे झाले होते कणकीचे, त्यामुळे एकदम छान डब्बू डब्बू असे छान मोमोज तयार झालेले आहेत. तर असे हे छान मोमोज, व्हेज मोमोज आपले तयार झालेले आहेत. तुम्ही घरी नक्की करून बघा, आणि हे आपण स्टोअरसुद्धा करू ठेवू शकतो फ्रीजमध्ये. त्यामुळे आपण जेव्हा हवं तेव्हा मोमोज आता खाऊ शकतो. तसंच मी इथे शेजवान चटणीबरोबर इथे हे सर्व केलेले आहेत. खरं म्हणजे याची चटणी वेगळी तयार होते, ती आपण पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये बघूया. आत्ता तुम्ही ह्या व्हेज मोमोजची रेसिपी घरी नक्की करून बघा, आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला आपली ही रेसिपी कशी वाटली ते. तसंच मसालेदार कॅफे बाय पायल या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मित्रमैत्रिणी, नातेवाईक यांच्याबरोबर शेअर करा, त्यांनाही सबस्क्राईब करायला लावा, आणि कमेंट्समध्ये मला नक्की सांगत जा की तुम्हाला आपले व्हिडिओज कसे वाटतात ते, कारण त्याप्रमाणे मला ते इम्प्रूव्ह करता येतील. चला तर मग आपण भेटूया पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोवर असंच घरचं खा आणि स्वस्थ राहा. आणि हे व्हेज मोमोज तर घरी नक्कीच करून बघितले पाहिजेत. इट इज अ मस्ट डू रेसिपी ॲट होम, आणि मला नक्की तुमचा रिप्लाय सांगितला पाहिजे. चला तर मग आपण भेटूया अशाच एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोवर घरचं खा आणि स्वस्थ राहा.